हे पूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं एक ठिकाण आहे मसवड. तिथं स्वयंभू शिवलिंगासाठी एक भुयार आहे खाली. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं आत्ता लागा. तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर उषा आणि उद्या होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त आपले सिद्धनाथाचे सालकरी त्याची माहिती देतील. नाथ महाराज, मी सिद्धनाथ मंदिरातील सालकरी रामचंद्र गुरव. मी सिद्धनाथ नाथ मंदिर देवस्थान ट्रस्ट मसवड यांच्यातर्फे सर्व भक्तांना निमंत्रित करतो. उद्या महाशिवरात्री निमित्त मसवड येथे स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन संध्याकाळी 10 वाजता चालू होते. देवाची तिथं पूजा अर्चा होते, देवाला अभिषेक होतो. त्याच्यानंतर मग भक्त लोकांना दर्शनाला सुरुवात होते. ते संध्याकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली असते. ते साधारण पहाटे 5 पर्यंत दर्शन चालू असतं. सिद्धनाथाची मूर्ती जिथे आहे त्याच्या अगदी खाली शिवलिंग आहे. सिद्धनाथ महाराजांना रोज ज्यावेळेस आंघोळ घातली जाते, रोज अभिषेक केला जातो, तर त्या आंघोळीचे 4 थेंब देवाच्या अंगावरती खाली शिवलिंगावरती पडतात. त्याच्यामुळे रोज त्याची पूजा ही नित्यनियमाप्रमाणे होतच असते आणि वर्षातून फक्त एकदा खाली जाऊन पूजा केली जाते. सगळे शिवलिंग असे उत्तर दक्षिण असतात. हे शिवलिंग आहे ते पूर्व पश्चिम आहे, स्वयंभू आहे. त्याचं शिवलिंग जे आहे ते सुट्टा आहे आणि सर्व भक्तांना सगळ्यांना निमंत्रण देतो की सगळ्यांनी दर्शनाला यावे, दर्शनाचा आनंद घ्यावा. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी नक्की या, दर्शनाचा आनंद घ्या आणि ब्लॉगर उषाला नक्की फॉलो करा. नाथ महाराज. नाथ महाराज.